चालता चालता अचानकपणे पायामधली शक्ती गेली, पुढे पाऊल सुद्धा टाकवेना अशी परिस्थिती निर्माण झाली तर हे असं काही ऐकूनच खरं तर पायाखालची जमीनही सरकते, नाही का? पण छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय। शाळेमध्ये निघालेल्या 3 चिमुरड्यांच्या सोबत हे असंच काहीसं झालं। नेमकं हे काय झालं, कशामुळे झालं आणि आता ह्या मुलांची प्रकृती नेमकी कशी आहे बघूयात। 3 विद्यार्थ्यांना अचानक लुळेपणा, अचानक पायातली ताकद गेली, पुढचं पाऊल पडणं बंद झालं आणि मुलं जागेवरच कोसळली। घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातली। खंबाट वस्ती पाथरीमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। एक 2.5 वर्षाचा, एक 9 वर्षांचा तर एका 11 वर्षाच्या चिमुकल्याचा यात समावेश आहे। हे चिमुरडे रोजच्या सारखेच शाळेत निघाले होते, पण अचानक त्यांच्या पायात लुळेपणा आला आणि ही मुलं जागेवरच कोसळली। सुरुवातीला काहीच नाही, फक्त सकाळी उठल्यावर ना तर पायाची बोटं दुखू राहिले म्हणून थोडे। त्याच्यानंतर त्यानं आंघोळ केली, त्याचं ते शाळेचं आवरलं आणि शाळेत गेला। 1 किलोमीटर चालत गेला, तिथं पडला, एकदमच पडला तर उठला। त्यासोबत कोण होते? तेच सोबत आमचीच मुलं होते शाळेतले, 4-5 जण जाते ते आणि मळ्यात राहून चालतच जाते। मग पडल्यानंतर उठला कसा तो? उठलाच नाही तो, त्याचे पप्पा मग त्याला घ्यायला गेले तिथं आणि गाडीवर आणला आणि त्याला। अचानक घडलेल्या या घटनेनंतर पालक जेवढे धास्तावले तेवढीच आरोग्य यंत्रणाही हादरली आहे। त्यांची सुरुवात जी झाली ती अचानक त्यांच्या पायातली ताकद गेली असं नातेवाईकांचं म्हणणं होतं। एकाचं वय 3 वर्ष आहे, जो सगळ्यात लहान आहे, एकाचं 8 वर्ष आणि एकाचं 11 वर्ष। आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल, ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल फीवर नंतर होणारे आजार असू शकतात। त्याच्यामध्ये गुलनबारी सिंड्रोम नावाचा एक आजार असतो, किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात, ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत। हे 3ही रुग्ण जीबीएस संशयित असल्याचं बोललं जात आहे, मात्र अद्याप ठोस कारण कळू शकलं नाहीये। मात्र अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आल्यात। त्यातली सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे पाण्याचा वापर। गावातील नळ योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा वापर तात्काळ थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। दरम्यान या घटनेमुळे जीबीएस आजाराची भीतीही वाढू लागली आहे। जीबीएस आजार म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात। जीबीएस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे। यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाताला मुंग्या येणं, अशक्तपणा वाटणं ही या आजाराची सामान्य लक्षणं आहेत। या आजारातून बरं होणं हे रुग्णाच्या प्रतिकार क्षमतेवर अवलंबून आहे। जे वय मुलांचं खेळण्याचं, बागडण्याचं आहे, त्या वयात अचानक ह्या मुलांच्या पायातली शक्ती नाहीशी झाली आहे। त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे। मात्र या आजारावर मात कशी करायची आणि असे आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची यावर भर देणं जास्त गरजेचं आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।